जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. बघा, SSC GDचा आपल्या महाराष्ट्राचे मेडिकल डेट काय असणार आहे त्याच्यावरती आपला व्हिडिओ होणार आहे. आणि मेडिकलसाठी जे एक्सेप्टेड मुलांचे डाऊट आहेत, माझ्या एक्सपिरियन्सनुसार पण मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर यामध्ये मी जे पॉईंट सांगेल ते पॉईंट असेल तर ते कदाचित त्या ठिकाणाहून तुम्हाला अनफिट होऊ शकतात. चान्स खूप जास्त असतात की हे पॉईंट असेल तर तो क्लिअर होत नाही. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकलला जेव्हा तुम्ही जाचाल तेव्हा पण त्या ठिकाणी जे जवान असतील, ते डॉक्टर असतील, ते पण सांगतील की तुम्हाला जेव्हा ती चेक करतात तेव्हा सांगतील की तुम्ही रिकवर होऊ शकता की न होऊ शकता. ठीक आहे, तर मी ती संपूर्ण तुम्हाला माहिती यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर भावांनो बघा, SSC GDच्या जो महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ हा किती जाणार आहे त्याच्यावरती तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका भावांनो. ठीक आहे, फायनल कट ऑफ जो आहे तो कोणी काही पण जर काही म्हणलं की नाही, समजा की ओपन हा 103 गेला आहे तर 105 वाला पण BSF होईल असं जर मी पण सांगितलं तर माझ्या हातात तो आहे का सांगा मला. कोणी काही पण सांगितलं तरी पण तो कट ऑफ जो आहे त्याला जिथपर्यंत जायचा तो त्यांना जिथं मुलं भेटतील तिथपर्यंत कट ऑफ जाणार आहेच. ठीक आहे, तो 105ला जाईल, 108ला जाईल, 110ला पण जाऊ शकतो. पण आपण असं धरू शकतो की प्रिव्हियस इयरप्रमाणे किती कट ऑफ वाढला आहे त्याच्यापेक्षा 2-4 नंबर जास्त झालं की त्याच्या पुढचे मुलं सगळे हे तर 100% होणार, असा आपण एक अंदाज लावू शकतो. पण जर मेडिकल चालू झालं तर आपल्याला तेव्हा कळेल की जे कट ऑफ जो आहे तो फायनल किती जाऊ शकतो यावर्षी. तर बघा, सर्व मुलांना आता एकच डाऊट पडलेला आहे की आपलं मेडिकल आता कधी होणार. मेडिकलचा कट ऑफ तर लागलेला आहे, तर मग आता मेडिकल होणार कधी. तर भावांनो, मी बघा सांगतो तुम्हाला की मेडिकल जो आहे तो आपल्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपलं मेडिकल स्टार्ट होईल. ठीक आहे, पहिला आठवडा नंतर आपलं मेडिकल स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, आणि आपल्याला काही ना काही अपडेट मी इथपर्यंत सांगेन तुम्हाला. ह्या महिन्याच्या लास्टला, ऑक्टोंबरच्या 30 तारखेपर्यंत आपल्याला तो ॲडमिट कार्ड असेल किंवा नोव्हेंबरपासून आपलं चालू होणार आहे फिजिकल, हे आपल्याला माहिती मिळेल. किंवा ऑक्टोंबर लास्टला आपल्याला काही ना काही अपडेट मिळून जाणार आहे. ऑक्टोंबर लास्टपर्यंत अपडेट भेटण्याची गॅरंटी पाहून मी देतो तुम्हाला 100%. आपल्याला ऑक्टोंबरच्या लास्टला अजून 12 दिवस आहेत 30 तारखे येण्यासाठी, 100% आपल्याला अपडेट त्या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे, मेडिकलमध्ये सर्वात जास्त मुलं जे आहेत ते कुठं बाहेर पडतात. ठीक आहे, हा एक सर्वांच्या मनातला प्रश्न आहे की बुवा मेडिकलमध्ये सर्वात हार्ड पॉईंट कुठला आहे. तर मी सांगेन मेडिकलचा जो हार्ड पॉईंट आहे तो आहे डोळ्याचा पॉईंट. ठीक आहे, डोळ्याचा पॉईंट यामध्ये पण बघा, डोळ्याचा पॉईंट 3 प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी देणार. ठीक आहे, त्यामध्ये सर्वात प्रथम जो त्यामध्ये मुलं म्हणजे कदाचित फिटच होत नाहीत मेडिकल देऊनसुद्धा. बघा, मी तुम्हाला एक स्पष्ट सांगेन, जेव्हा तुम्ही मेडिकलला जाचाल तेव्हा तुम्हाला कोणीही डायरेक्ट अनफिट करणार नाही. तुम्हाला मेडिकल देतील, तुमचा कसलाही पॉईंट असू द्या. होय, डॉक्टरला पण माहीत आहे तुम्ही फिट नाही होणार, तरी पण डॉक्टर तुम्हाला मेडिकल पॉईंट देणार. पुन्हा जेव्हा तुम्ही मेडिकलला जाचाल त्या डॉक्टरच्या हातात असतं की तुम्हाला पास करणं न करणं, तेव्हा तुम्हाला अनफिट जाहीर करतात. लगेच मेडिकलच्या दिवशी कोणीही बाहेर पडत नाही, सगळे मेडिकलला जातात. तर मी सांगेन डोळ्यांचा जो आहे तो 6/6चा जो काही पॉईंट आहे तो मला वाटतं की 100% यातून मुलं जास्त बाहेर पडतात. ठीक आहे, खूप जास्त मुलं 6/6च्या बाहेर पडतात. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फक्त डॉक्टरांशी व्यवस्थितपणे राहा. आणि ते बघा, तुम्हाला ते AOUचा असं चार्ट माहीत असेल सर्वांना, तर तो चार्ट जो असतो की तुम्हाला एक अंतर असतं, त्या अंतरावर ठेवलेलं असतं. आणि जो डॉक्टर असतो तो आपला रोल नंबरनुसार आपले नावं या ठिकाणी त्याकडे असतात आणि वही पेन तो घेऊन पेजवरती तो मग त्या ठिकाणी नोटीस करत असतो. आणि तुम्हाला एक त्याच्याकडे पेन असते, तो पेननं असं एकदम स्लो नाही करत, तो एकदम फास्ट, कधी Tवर ठेवेल, कधी Uवर ठेवेल, कधी Vवर ठेवेल, असं एकदम फास्ट घेतो. तर आपल्याला त्याच्या फक्त पेन कुठं ठेवतं आहे त्याच्यावरती आपल्याला बघा, प्रत्येक माणूस चूक करतोच. तो असं म्हणत नाही की सगळे उत्तर तुम्ही योग्य सांगायला पाहिजे. प्रत्येक तेराने चुकतो, सगळेच मुलं चुकतात. पण जास्त मुलं तो काय करतो, जर तुम्ही टीला जर तुम्ही म्हणला U म्हणला तर तो आणि परत दुसरे A चेक करेल, O चेक करेल, परत तो टीकडे आणतो. अजून टीला आणला की मग तो जोपर्यंत तुम्ही टीला टी म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला चेक करतो 1-2दा चान्स देऊन. जर तुम्ही टीला दुसरंच काहीतरी म्हणलं की मग तुम्हाला त्या ठिकाणी
ही मग एकदा चूक केली की पुन्हा माणूस तो रिकव्हरी करायला पाहिजे की ह्या यूला आपण टी म्हणलं तर टी होता हा, पण तुम्ही त्याला यूच म्हणत राहिला ना तर मग तो ओळखतो की हा 100% पॉईंट आहे. तर मग जर तुम्हाला जर कुठलंही युनिट त्यांनी करायला लावलं आहे, हात चेक करतं आहे, पाय चेक करतं आहे, करत विचारलं आहे काहीतरी आणि विचारून लगेच तुमच्या रोल नंबर बघून लगेच काहीतरी त्यानं लिहिलं, पेन उचलली, 100% तुम्ही असं समजायचं की आपल्याला रिमेडिकल पॉईंट भेटला आहे त्या पॉईंटचा. हा पॉईंट असेल तर रिमेडिकल भेटून देखील अनफिट होणारच. तर अजून एक पॉईंट आहे की तुम्हाला तो जर पॉईंट भेटला तर खूप काही मुलांचा असतो तो पाईल्स ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. तो जर भावांनो पॉईंट असेल तर तुम्ही रिमेडिकल पण जर भेटलं तरी पण तुम्ही बाहेर होणार, 100% होणार, ठीक आहे. पाईल्सचा पॉईंट आहे तो. आणि टॅटू वगैरे कोणाकडे असेल तर तुम्हाला ते बघताच क्षणी म्हणतील की रिमेडिकल, बघताच क्षणी रिमेडिकल देतील लगेच. तर त्याच्यामुळं म्हणतो आहे की तुम्ही जे आहे टॅटू असेल तर ते रिमूव्ह करा, ठीक आहे. पाईल्स वगैरे असेल तर त्या ठिकाणच्या डॉक्टराकडे जाऊन तुम्ही दाखवा चांगल्या पद्धतीनं, ठीक आहे. मेडिकल फिट तर 5 ते 7 नंबर जास्त आहेत तर वाले पण होणार का, म्हणजे 5-7 नंबर जर जास्त आहेत समजा मेडिकल फिट झाले आणि समजा तुम्हाला 108 ते 110 या रेंजमध्ये मार्क आहेत, 109 आहेत, ओपन सांगतो मी 110 मार्क आहेत, तर त्यांचं काय या ठिकाणी काय सिलेक्शन होणार का, तर भावांनो त्यांचासुद्धा या ठिकाणी होऊ शकतो, ठीक आहे. चान्स किंवा 5 ते 7 नंबर हा खूप जास्त आहेत. कारण मुलं जे घेत आहेत ते 2 मुलं आता मेडिकलला बोलवलेले आहेत, त्याच्यातून 2 मुलं एका जागेसाठी लढत आहेत, त्याच्यातून जो आहे तो मेडिकलला बाहेर पण जाणार आहेत. तर ठीक आहे. तर मला असं वाटतं आहे की कट ऑफ जे आहे ते जास्त नाही इन्क्रीज होणार आता पुढं, कमीच इन्क्रीज राहणार आहे. तुम्ही 5 ते 7 नंबर ज्यांना जास्त आहेत ते मेडिकलसाठी जावा आणि 3 नंबर 2 नंबर 1 नंबर जास्त असेल तर मेडिकलला प्लीज कोणीही जाऊ नका, ठीक आहे. 3-2 नंबर तर तुम्हाला माहिती आहे इतकी कट ऑफ प्लस होणार नाही, जाऊ नका. माझं स्पष्ट आहे की 3-2 नंबर जर तुमचं वय असेल तर त्याची तयारीला आतापासून चालू करा, ठीक आहे. आणि जर वय नसेलच आणि तुमच्याकडे तर काही ऑप्शन नाही, काय होईल ते होईल, तर मग तुम्ही या ठिकाणी 1 नंबर बी जास्त असेल तर तुम्ही बाबा की मी लास्टची माझी एक कॅम्पची चक्कर आहे असं समजून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, ठीक आहे. पुन्हा मला कधीही आयुष्यात जाता येणार नाही असं समजून या ठिकाणी जाऊ शकता. बघा मी डेट सांगितलेली आहे की मेडिकलची ती नोव्हेंबरपासून चालू होणार आणि ऑक्टोंबरला आपल्याला पहिल्यापासून मी सांगतो, मी ऑक्टोंबर लास्टला अपडेट 100% भेटणार म्हणजे भेटणार, ठीक आहे भावांनो. मग अशा तरीकेने तुम्ही तयारी ठेवा. टॅटू असेल तर तो रिमूव्ह करून घ्या, पाईलचा पॉईंट असेल तर डॉक्टरांकडे जावा. तो चार्ट बी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 2-3 चार्ट आहेत ते चार्ट दाखवीन. तो चार्ट जर तुम्हाला काही डाऊट असेल तर एक अंतरावरती अंतर बी तुम्हाला मी सांगेन, अंतरावरती चिटकावून एका मुलाला त्या ठिकाणी फास्ट असं टच करायला सांगा, तुम्ही त्या ठिकाणी ती प्रॅक्टिस करा. अशी काही तयारी तुम्ही मेडिकलची करत राहा, ठीक आहे. डोळ्याचा कान वगैरे चांगले साफ करून जावा, ठीक आहे. माझा स्वतःचाच एक ठिकाणी कान साफ नव्हता आणि एक म्हणजे चांगला साफ होता, तर तो मशीन त्या ठिकाणी कानाच्या खाली कानामध्ये घालतो आहे, तो खूप त्रास होतो आहे, आपल्यालाच त्रास होणार त्या ठिकाणी. डॉक्टर काही आपल्यावर रहम करणार नाही तिथं, ठीक आहे. काही तर आपल्याला त्रास झाला तरी बी तो म्हणणार नाही तुला त्रास होतो आहे का बाबा, तुझं पुन्हा घेतो तर तू बस, तसं नाहीच, ठीक आहे. तर तुम्ही सर्व तयारी तुम्ही करून जावा, ठीक आहे, चांगल्या पद्धतीनं. तर त्या ठिकाणी तुमचं चांगलं मेडिकल होईल, नसतर खूप त्रास होईल कानला. मला स्वतःला कानला त्रास झालेला आहे. बाकी तुम्ही लय डीपमध्ये म्हणजे हातावर चेक करणार, ते बोट वगैरे आपले चेक करतो, ते आपण लिहितो म्हणजे ते स्ट्रिगर वगैरे दाबण्यासाठी पुढं म्हणजे ते 1-2 अंगठा आणि एक कडेची बोट खूप जास्त चेक करते. बाकी काही तुमचे पाय वगैरे व्यवस्थित आहेत हे सगळं चेक करतात त्यांनी. फक्त तुम्ही जे मेन पॉईंट आहेत ते म्हणजे डोळ्याचा, पाईलचा असेल, टॅटू असेल, त्या ठिकाणी हे पॉईंट तुम्ही चांगल्या पद्धतीने रिकवर करा, ठीक आहे. स्टार्टिंगपासूनच जर त्यांच्या पुढे जर तुम्हाला एकही पॉईंट नाही भेटत असला तर त्यांना पण वाटतं की मुलाला काही पॉईंट नाहीत. तुम्ही स्टार्टिंगपासूनच डोळ्यापासून जर स्टार्ट झाला, स्टार्टिंगपासूनच समजा की त्यांना एक पॉईंट रिमेडिकलच पडत चाललं आहे. 4 रिमेडिकल पॉईंट पण भेटतात, 5 पण भेटतात, ठीक आहे. आणि जर 3+ जर रिमेडिकल पॉईंट जर तुम्हाला आले तर समजा मुश्किल आहे की आपण त्या ठिकाणाहून फिट होऊन येणार. 3 पॉईंट क्लिअर करणे त्या डॉक्टरला समोरच्याला, तुम्हाला बी या डॉक्टर सोडून त्या डॉक्टरकडे नेणार, त्या डॉक्टर सोडून त्या डॉक्टरकडे नेणार, अशी परिस्थिती होती. तर मग भावी फौजींना जय हिंद, जय महाराष्ट्र.